सकाळी सकाळी जिथं बापलेकाचं फटाके वाजवायचं चालू होतं, कारण दिवाळीमध्ये राहिलेलं एक फुलझाड देवांशला पलीकडल्या घरामध्ये सापडलं. मग नंतर मी देवांशूसाठी इकडे साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. नंतर मी म्हटलं स्वयंपाक पण लगेच चापून घेते. मग डाळ लावली कुकरला आणि म्हटलं सपक वरण चपाती आणि भात बनवता येईल. नंतर म्हटलं संध्याकाळी तरी असंही भाजीला येणारच आहे. मग दारावर आलं होतं अननस. मग नवरोबाने घेतल्या अननसाच्या फोडी, त्या खाऊन घेतल्या आणि दिवसभर आराम केला. नंतर 4-5 वाजता मी साडी घालूनच अंगण झाडायला घेतलं होतं, कारण मला जायचं होतं एका ठिकाणी कार्यक्रमाला, पण तिथं वेळ होता म्हणून म्हटलं घरची कामं सगळी आवरूनच जाते. मग अंगण झाडलं, फरशा पुसून घेतल्या, कपडे वगैरे काढले आणि छान अशी रेडी झाले, हातपाय वगैरे धुतले. आणि मला साडी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. मुलगी सासरी जाताना माहेरी फक्त लहानाचं मोठे होईपर्यंत ज्या गोड क्षण तिला जगलेले असतात, काही ज्या गोड आठवणी असतात त्याच ठेवून जात असते. म्हणून मीही असं घाण्यापूजनसाठी गेले होते आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, मला खूप आवडलं. नंतर इकडं सगळ्या जणांनी घाण्याची पूजा वगैरे केली, सगळ्यांनी अक्षता वगैरे बनवला, माझा येलो कलर होता. नंतर मग घाण्याची पूजा केली. फोटोग्राफर इकडं थांबलेलाच होता फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग करायला. मग सगळ्या बायकांनी केक करून घाण्याची पूजा वगैरे केली. नंतर सगळ्या जणांनी ग्रुपमध्ये फोटोज वगैरे क्लिक केले आणि तसंच व्हिडिओ शूटसाठी आज नवरीचा कारला भरायचा पण कार्यक्रम होता, म्हणजेच माह्याचा चुडा. नंतर मग येताना चहा वगैरे घेतला, हळदी कुंकू वगैरे लावलं आणि घरी आले. तर माझा पूर्ण दिवस मी असा घालवला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.